भारतासमोर आज एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पण गंभीर सुरक्षा आव्हानांचा सामना आहे. पश्चिम सीमेवर पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद आणि पूर्व सीमेवर बांगलादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी. जम्मू काश्मीरच्या जंगलामध्ये सुरू असलेले ऑपरेशन शेरूवाली आणि देशातील विविध भागात सुरू असलेल्या डिटेक्ट, डिटेन, डिपोर्ट मोहिमा या प्रत्यक्षात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दोन वेगवेगळ्या आघाड्या आहेत. मात्र या दोन्ही कारवाया सुरू असताना एक प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे. भारत पूर्णपणे सुरक्षित होऊ शकतो का आणि देश पूर्णपणे घुसखोरी मुक्त होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वप्रथम हे समजून घ्यावे लागेल की दहशतवाद आणि घुसखोरी हे दोन वेगवेगळे विषय आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्यांचा उद्देश भारताच्या सुरक्षेला थेट आव्हान देणे, हिंसाचार घडवून आणणे आणि अस्थिरता निर्माण करणे हा असतो. दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरीचा प्रश्न हा केवळ सुरक्षेपुरता मर्यादित नसून त्यात लोकसंख्येतील बदल, संसाधनावरील दबाव, रोजगार, राजकीय समीकरणे आणि काही प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्नही गुंतलेले असतात. त्यामुळे या दोन्ही समस्यांवर एकाच प्रकारच्या उपाययोजना लागू होत नाहीत. ऑपरेशन शेरूवालीकडे पाहिले तर भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस राजौरीच्या जंगलामध्ये अनेक दिवसांपासून संशयित दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. या मोहिमेत ड्रोन, थर्मल इमेजिंग, हेलिकॉप्टर आणि विशेष दलांचा वापर केला जात आहे. पण प्रश्न असा आहे की एका ऑपरेशनने किंवा दहशतवाद्यांच्या एका गटांचा खात्मा केल्याने दहशतवाद पूर्णपणे संपेल का? वास्तव पाहिले तर उत्तर नाही असेच आहे. कारण दहशतवाद ही केवळ काही व्यक्तींची समस्या नसते. त्यामागे प्रशिक्षणे, शिबिरे, आर्थिक मदत, घुसखोरीचे मार्गे, स्थानिक नेटवर्क आणि विचारधारा यांचे संपूर्ण जाळे असते. त्यामुळे प्रत्येक यशस्वी ऑपरेशन नंतर दहशतवाद कुमकुवत होऊ शकतो, पण पूर्णपणे संपवण्यासाठी सातत्याने अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतात. याचप्रमाणे बांगलादेशी घुसखोरींच्या प्रश्नांकडे पाहिले तर सरकार डिटेक्ट, डिटेन, डिपोर्ट म्हणजे ओळख पटवणे, ताब्यात घेणे आणि परत पाठवणे या धोरणांवर भर देत आहे. पण भारत बांगलादेश सीमा ही 4000 किलोमीटरहून अधिक लांबीची आहे. काही भाग नदी, दलदल आणि दाट लोकवस्तीमधून जातात. अशा परिस्थितीत प्रत्येक बेकायदेशीर प्रवेश रोखणे हे अत्यंत कठीण काम आहे. जगातील सर्वात प्रगत सीमा सुरक्षा यंत्रणा असलेल्या देशांनाही 100% यश मिळालेले नाही. त्यामुळे भारत पूर्णपणे घुसखोरी मुक्त होईल अशी अपेक्षा वास्तववादी मानली जात नाही. मात्र घुसखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करणे, नेटवर्क उद्ध्वस्त करणे आणि सीमा नियंत्रण मजबूत करणे नक्कीच शक्य आहे. येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. राष्ट्रीय सुरक्षा ही फक्त सीमा सुरक्षा दल किंवा सैन्यांची जबाबदारी नसते. ती आर्थिक विकास, स्थानिक प्रशासन, गुप्तचर यंत्रणा, तंत्रज्ञान आणि परराष्ट्र धोरण यांच्याशीही जोडलेली असते. जम्मू काश्मीरमध्ये केवळ लष्करी कारवाया करून समस्या सुटत नाहीत. स्थानिक लोकांचा विश्वास, रोजगारींच्या संधी आणि विकास यांचाही त्यात मोठा वाटा असतो. त्याचप्रमाणे घुसखोरी रोखण्यासाठी केवळ सीमा कुंपण पुरेसे नसते. बनावट कागदपत्रांचे रॅकेट, मानवी तस्करींचे नेटवर्क आणि स्थानिक पातळीवरील मदत साखळी यांनाही लक्ष करावे लागते. आज भारताकडे पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक तंत्रज्ञान, अधिक सक्षम सुरक्षा यंत्रणा आणि मजबूत राजनैतिक स्थान आहे. सीमांवर स्मार्ट फेन्सिंग, ड्रोन निगराणी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निरीक्षण यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे परिस्थिती निश्चितच सुधारत आहे. पण कोणताही मोठा देश पूर्णपणे शून्य धोका असलेला बनू शकत नाही. अमेरिका, इस्रायल, रशिया, युरोपियन देश सर्वांकडे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांना दहशतवाद, घुसखोरी किंवा सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. म्हणूनच खरा प्रश्न भारत पूर्णपणे सुरक्षित होईल का हा नाही, तर भारत किती सुरक्षित होऊ शकतो हा आहे. जर दहशतवादी घुसखोरीचे प्रमाण कमीत कमी झाले तर सीमांवरील नियंत्रण अधिक मजबूत झाले, बेकायदेशीर स्थलांतरावर प्रभावी कारवाई झाली आणि सुरक्षा यंत्रणा संभाव्य धोक्यांवर वेळीच प्रतिसाद देऊ लागल्या, तर भारत निश्चितच आजपेक्षा अधिक सुरक्षित होऊ शकतो. पण पूर्णपणे घुसखोरी मुक्त किंवा पूर्णपणे धोका मुक्त भारत ही संकल्पना व्यवहारापेक्षा अधिक आदर्शवादी आहे. यामुळे ऑपरेशन शेरूवाली आणि डिटेक्ट, डिटेन, डिपोर्ट या मोहिमा अंतिम समाधान नसून एक दीर्घकालीन राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीचा भाग आहेत. त्यांचे यश केवळ किती लोक पकडले गेले किंवा किती दहशतवादी ठार झाले यावर मोजले जाणार नाही. खरे यश तेव्हा मानले जाईल जेव्हा
भारताच्या सीमावरील दबाव कमी होईल, दहशतवादी नेटवर कुमकुमत होईल, घुसखोरीचे प्रमाण घटेल आणि सामान्य नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल. भारत पूर्णपणे धोकामुक्त होणार नाही, पण योग्य धोरणे, तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे तो अधिक सुरक्षित आणि सक्षम राष्ट्र नक्कीच बनू शकतो. पाकिस्तानी आतंकवादी आणि घुसखोरांना आळा बसणार का, याविषयी आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.